समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे। शिर्डी येथील प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे। जखमी मुलाला कोपरगाव येथील SJS रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह आज संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने येत होते। समृद्धी महामार्गावर धोत्रे शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला त्यांच्या कारने पाठीमागून जोराची धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरच्या खाली घुसली। या अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके वय 45 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। घटनेची माहिती मिळताच शिर्डी येथील अनेक ग्रामस्थ रुग्णालयात आणि घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील यंत्रणा तात्काळ मदतीसाठी पोहोचली, मात्र क्रेन उशिरा आल्याने गाडीमधील जितेंद्र शेळके यांच्या पत्नी यांना वाचवण्यात अपयश आल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं आहे। कारचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहे। दोन्ही मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे। मुलगा सुचित शेळके वय अंदाजे 14 वर्ष याच्यावर उपचार सुरू आहे। सध्या अशोक खरात याला अटक झाल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय म्हणून जितेंद्र शेळके यांचे नाव चर्चेत होते। या प्रकरणाचा अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहे। काय झालं? मी प्रदीप चव्हाण, लोकनियुक्त सरपंच धोत्रेगाव। काय घटना घडली होती? किती वेळानंतर तुम्हाला ही घटना कळाली? समृद्धी महामार्गावर 506.6 ला साधारणतः 12:30च्या दरम्यान ॲक्सिडेंट झाला। लगेच गावातून मला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने इथं हजर झालो। इथं पाहिलं तर कंटेनरमध्ये गाडी पाठीमागून घुसली होती। तर तिथं महिला होती, एक लेडीज, ती मोठमोठ्याने आडत होती। मुलगा होता, मुलगा आम्ही बाहेर काढला आणि एका ॲम्ब्युलन्समध्ये त्याला लगेच हॉस्पिटलला रवाना केला। काय परिस्थिती होती एकंदरीत त्यावेळेची आणि कशा प्रकारे कोणाची चुकी एकंदरीत? चूक नाही सांगता यायची, पण कंटेनर पाठीमागून गाडी घुसली ती आणि दोन्ही पेशंट जागेवर गेले। त्यामध्ये कोण होतं? तुम्हाला त्यांची ओळख कशी पटली? तो मुलगा होता त्याच्यामध्ये, साधारण 10-12 वर्षाचा मुलगा होता। त्याला आम्ही बाहेर काढल्यानंतर त्याचा हात मोडलेला होता। तर मुलाला नाव विचारलं, त्याने त्याचं नाव सांगितलं। जितेंद्र शेळके म्हणून जे आहे, अभय शेळके यांचे बंधू, त्यांचं नाव सांगितल्यानंतर आमच्या लगेच लक्षात आल्यानंतर शिर्डीची गाडी आम्ही ताबडतोब त्यांच्या घरच्यांना कळवलं आणि टोल नाक्यावर आम्ही कल्पना दिली। ॲम्ब्युलन्स वगैरे आलं, परंतु क्रेन मात्र उशिरा आलं। क्रेन थोडंसं लवकर यायला पाहिलं होतं, कदाचित त्या महिला वाचल्या असत्या। ट्रेन लवकर आला? क्रेन जवळपास 1.5 घंट्याने आलं। ते अर्ध्या पाऊण तास अडत होते, पण आम्हाला फक्त त्यांचा पाय दिसत होता, मध्ये जाताच येत नव्हतं। तो मुलगा काढला आम्ही कसा तरी, तर त्या महिलाला पाणी वगैरे मिळालं असतं, लवकर ट्रीटमेंट मिळालं असेल, 100% त्या वाचल्या असत्या। बचाव कार्यपथक जे होतं त्यांच्याकडनं क्रेन उशिरा बोलवण्यात आलं आणि त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला। क्रेन उशिरा आलं। क्रेन 2:15 ला आलं, ॲक्सिडेंट 12:30 साधारणतः समृद्धी महामार्ग हा चालतो आहे, तुम्ही त्याच्या शेजारीच आहे। अशा मानवी चुका का घडताय? काय करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? त्याच्यात मानवी चुका म्हणजे कसं आहे, याला ज्या सुरक्षा द्यायला पाहिजे होत्या, समजा जागोजागी जे ठेपे द्यायला पाहिजे होते गाड्यांना विश्रांतीला, हॉटेल्स वगैरे, ते काही सुविधा अजून दिलेल्या नाही। त्या सुविधा न दिल्यामुळं मग साहजिकच एकसारखा प्रवास गेल्यानंतर माणसाला डुकली लागणं, झोप लागणं, हे जे प्रकार घडते याच्यामुळे जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होऊ राहिले। बाकी दुसरं काही कारण नाही।